नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश शिंदे लातूरकर युट्यूब चॅनलमध्ये, त्याच पद्धतीने हरीश लातूरकर अकॅडमी या ॲपमध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण சரிம்மா. आताच नवीन 8वी शिष्यवृत्ती म्हणजेच 8वी स्कॉलरशिप याची टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. तर आपलं जे ॲप आहे हरीश लातूरकर अकॅडमी, या ॲपवर जावा, हे ॲप इन्स्टॉल करा. ऑलरेडी इन्स्टॉल केलं असेल तर ॲपच्या टेस्ट सिरीज मध्ये बघा. तर 8वी शिष्यवृत्ती घटक टेस्ट सिरीज आपण डिस्प्ले केलेली आहे. ती बाय करा आणि सोडवायला सुरुवात करा आणि 8वी शिष्यवृत्तीची तयारी आमच्या सोबत करा. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा घटक आहे नित्य समानता. काल आपण या घटकाची सुरुवात केलेली आहे. आज या घटकाचा दुसरा दिवस आहे, नित्य समानता. या दुसऱ्या दिवशी आपण नवनीत स्वाध्याय नित्य समानता मधील नवनीत स्वाध्याय 30.1 मध्ये उदाहरण आपण सोडून पाहणार आहोत. ओके. चला, तर पहिलं उदाहरण आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे नवनीत स्वाध्याय 30.1 आपण सोडवतोय. नवनीत स्वाध्याय. कर शकणार. विराज माईक मिठ ठेव. 30.1. ओके. त्यातला पहिला प्रश्न आहे 9x² कर स्क्रीन दिस 30x. प्रश्न लिहूया. हा. 9x² -30x ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? ही राशी ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पूर्ण वर्ग होण्यासाठी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे लागेल? कोणते पद मिळवावे लागेल? कोणते पद मिळवावे लागेल? बरं, ठीक आहे. सांग भूमिका. 25. बर. +25 = 25. अधिक 25. बर. आपण हे प्रश्न सोडवण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत. ओके. आपण जे आपलं सूत्र दिले आपल्या नोंदणीमध्ये, ते सूत्राचा वापर करून सुद्धा आपण हे सोडवू शकतो. आधी सूत्राचा वापर न सोडवूया, मग नंतर शॉर्टकट पद्धती वापरून सांगूया प्रश्न सोडवायचे कसे. ओके. आवाज येतो माझा व्यवस्थित क्लिअर? हा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया हा प्रश्न सोडवायचा कसा. ओके. चला. आपलं एक सूत्र दिले बघा, तुम्हाला माहित असेल. एक सूत्र आहे, मधले पद बरोबर मधले पद बरोबर प्लस किंवा मायनस 2 गुणिले, बरोबर आहे हे सूत्र का नाही? 2 गुणिले पहिले पद वर्गमुळात पहिले पद पहिले पद गुणिले तिसरे पद. ओके. आता बघा, ही जी राशी आहे, या राशीमध्ये x² याचं हे 9x² हे पहिलं पद आहे. ओके. हे -3x म्हणजे काय रे? हे मधलं पद आहे. मग काय काढायचं रे तुम्हाला? मग तिसरं पद काढायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? काय अडचण नसेल. ठीक आहे. मग मधलं पद किती तुमचं? तर -3x. मी तर +2 घ्या. 2 लिहूया फक्त. गुणिले पहिलं पद काय आहे तुमचं? पहिलं पद वर्गमुळामध्ये 9x² गुणिले वर्गमुळात तिसरं पद. ओके. ते सोडवायचे. -30x शॉर्टकट करतो मग. 2 न 30ला भागलं काय तरी 15 येतं. -15x. ओके. समजते इथपर्यंत काय अडचण? इथपर्यंत समजले अनन्या? 2 न 30ला भागलं -15ला -15x. ओके. हे वर्गमुळात आहे, वर्गमुळातलं छेदच झालं. वर्गमुळात 9x² छेदत आलं. आणि ह्या बाजू राहिलं वर्गमुळात तिसरे पद. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अरे हे तिसऱ्या पदाची किंमत काढायचंय. मग हे हे
ही आहे लेफ्ट हँड साईडच्या इक्वलच्या लेफ्ट हँड साईडची बाजू आणि ही राईट हँड साईडची बाजू. या दोन्ही बाजूचं जर वर्ग केलं तर तिसऱ्या पदाचा वर्गमूळ निघून जाईल. बरोबर का नाही? हम्म. हा. तर मग दोन्ही पदाचा वर्ग करूया. इकडला पण वर्ग केला आणि इकडला पण वर्ग केला. -15चा वर्ग रे 225. एक्सचा वर्ग एक्स वर्ग. खाली छेदात काय रे? छेद वर्गमुळात 9x वर्ग आहे. याचा वर्ग काय येणार आहे? त्या वर्ग येणार 9x वर्ग. ओके. आणि प्लस 33 ओके. हे एक्स वर्ग 8 कॅन्सल. 9 आणि 225. बघा कितना भाग जाईल? 9 भाग जाईल का? जाईल ना. 25 × 9 = 225. बरोबर का नाही? 25 × 9 = 225. 9 ला 225 काय? 25 येणार. तुमचं तिसरे पद काय आलं? तिसरे पद तुमचं आलं 25. कळाले का सांगा हे मला? सर. हम्म. आता तुम्ही पर्यायातून काढू शकता. मी ते तुम्हाला पर्याय दिले नव्हते. पर्यायामध्ये पण काढू शकता. पर्यायामध्ये कसं काढू शकता? तुम्ही पर्याय ठेवून काढू शकता. फॉर एक्झाम्पल मी सोडून दाखवतो पर्याय ठेवून कसं काढायचं. ओके. जर तुम्हाला पर्याय दिले, पहिला पर्याय दिले 9 दिलाय. दुसरा पर्याय दिला होता -25. तिसरा पर्याय दिला होता 25. चौथा पर्याय दिला होता 5x². पर्यावरण कसं काढायचं? समजा मी पहिला पर्याय घेतला असता 9x² - 30x वजा तर 9 + 9 हे हे वर्ग समीकरण बनलं असतं. ठीक आहे. आवाज येतोय माझा? ऐकू? हा. मग आपण कसं सोडवतो? मग x² सगुणक 9 आहे. 9 × 9 = 81. 81चा गुणाकार, हा ज्याची बेरीज वजा 30 आली पाहिजे, गुणाकार 81 आला पाहिजे. अशी संख्या सापडते का? सापडतच नाहीये. 27 × 81. 81 तीन हजार पडतात. 27, 3 आणि 81. मग मिळतंय का आपल्याला गुणाकार 81? ज्याची बेरीज वजा 30 येईल. तर 27 तरी मग काय म्हणजे सर -27 म्हणजे -3. ओके. तर ते बसतंय का बघायचं. बसतंय का? चेक करूया बसतंय का नाही ते. 9x² वजा 27x वजा 3x अधिक 9. 9 कॉमन काढले. x² एक्स 9x कॉमन काढले. x - 3 -3 कॉमन काढले. x - 3 बसते की रे हे पण. ही पण राशी पूर्ण वर्ग बनते बघा. x - 3 आणि 9x - 3 ही सुद्धा राशी पूर्ण वर्ग बनते. बर. 25 घेऊन चेक करूया आपण. नाही, हे पूर्णवर्ग राशी बनेल का ही पण? पूर्णवर्ग राशीसाठी काय आपल्याला पाहिजे? नाही, हे आपण अवयव पाडले. पूर्णवर्ग राशी म्हणजे काय असलं पाहिजे? तर हे दोन्ही जे अवयव आहेत ते सेम असले पाहिजेत. हे अवयव सेम आहेत का? याचे अवयव पाडले आपण या राशींचे. हे अवयव सेम आहेत का? सेम आहेत का? नाही. हे अवयव या नाही. अवयवांचं मल्टिप्लाय केलं, या अवयवाचं मल्टिप्लाय केलं तर वर्ग आला पाहिजे. वर्ग येऊ शकतो का रे? नाही येऊ शकत. म्हणून ही पूर्णवर्ग राशी नाहीये. हिचे अवयव पडले. आपण पहिला पर्याय 9 घेतला. याचे अवयव पडले, पण हे पूर्ण वर्ग येतोय का? x - 3 इकडे x - 3 आहे का? नाही, ते 9x - 3 आहे. हे पूर्ण वर्ग होत आहेत का? तर नाही होत. समजतंय का? हा. हो सर. 25 एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. म्हणजे हेच कसं 25 एक्झाम्पल तुम्हाला घेऊन दाखवतो. इकडे बघा. हेच 25 घेऊन दाखवतो बघा कसा अवयव पडतो व्यवस्थित. ठीक आहे, आता आपण घेतलं 9x² -30x +25. ओके, गुणाकार करा. 25 × 90 = 225. ओके. 9 × 25 किती येते? 225 होतं. 225 अशा वेळ पाडा की ज्याची बेरीज वजा 30 येईल. कोणत्या वेळी होतात सांगा रे ते? 15 आणि 15.
15 आणि 15 बरोबर आहे. पण 225 हा 15चा वर्ग आहे, बरोबर आहे. मग वजा 30 बेरीज झाली पाहिजे, म्हणून दोन्ही अवयव काय असले पाहिजे, तर -15 आणि -15 पाहिजे, ठीक आहे ना. ते आपण ठेवूया इथं. 9x² -15x, ओके, -15x अधिक 25. आता ह्याचे अवयव पाडूया आपण. 9x² -15x काय कॉमन निघेल रे? 3x कॉमन निघेल, बरोबर आहे. मग इथं काय राहील, कंसात 3 राहील आणि x राहील. 3 त्रिक 9x² होतं, वजा इथं 5 राहील, 3 5 15 होतं, वजा कॉमन. तिकडे पण 3x - 5 झालं पाहिजे. तर काय, 15 आहे 25 काय कॉमन, 5 कॉमन काढा. -5 × 3 -15x, -5 × 25. आता बघा, ही जी दोन्ही अवयव आलेले आहेत, हे दोन्ही अवयव कसे आहेत, सेम आहेत बघा अवयव, आहेत का? मग ही पूर्ण वर्ग राशी आहे. कळालं का? म्हणजे आपण पहिला पर्याय ठेवला 9 अवयव पडले, तर ती पूर्ण वर्ग राशी होती का? नव्हती. कळतंय? हो सर. लिहून घेताय? हे सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्र बरेच वापरले, ह्या सुद्धा प्रश्न, ह्या सूत्राद्वारे उदाहरण सोडवले प्रश्न पडले एक्झामला. मधले पद बरोबर +-2, प्लस मायनस म्हणजे काय, ते मधलं प्लसही असू शकतं, मायनसही असू शकतं, बरोबर का नाही, म्हणून ते प्लस मायनस लिहिले मी. 2 × वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. ओके, राहील लक्षात सूत्र? लिहून घेतलं एक्झाम्पल. हो सर. अजिबात गैरहजर राहू नका बरं का. जेव्हा केव्हा क्लास असेल त्यावेळेस अजिबात गैरहजर राहायचं नाहीये. ओके, 34 जण आहेत लाईव्ह. तर 34 संख्या आता येण्यापासून एकदम संख्या कमी झाली बघ परत एकदा. अजिबात गैरहजर राहू नका. चला, आपण जाऊया नेक्स्ट एक्झाम्पल. मी स्क्रीन शेअर करतोय. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे नवनीत स्वाध्याय 30.1 मधलं. ओके, दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. सेकंड एक्झाम्पल मी क्वेश्चन बोर्डवर लिहितोय. 3.5² -2 × 3.5 × 0.5 +0.25 बरोबर किती? आता हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी एवढा गुणाकार आणि बेरीज करायची गरज आहे का? तर नाहीये. इथं सूत्रांचा वापर करायचा आहे. ओके, इथे काय करायचं, सूत्रांचा वापर करायचा आहे. आता बघा, आपण हे सूत्र, ओके, हे सूत्र a + b² याचा विस्तार काय रे? याचा विस्तार आहे a² +2ab +b². किंवा a - b² याचा विस्तार काय आहे? याचा विस्तार आहे a² -2ab +b². ह्या दोन फॉरवर्ड कोणत्या फॉरवर्ड सूत्र दिसतं रे तुम्हाला, सांगा मला, पहिल्या का दुसऱ्या? दुसऱ्या. दुसऱ्या. सर तर सर पहा, इथं इथं बसते, इथं बघा 3.5चं स्क्वेअर दिलंय, मग इथं एचा स्क्वेअर दिसतोय, मग इथं ए काय आहे, ए घ्या इथं 3.5. मग सर हे 2 आहे, मग हे ए आहे, इथं बी आहे, पण सर इथं b² नाहीये. आणि b² आहे म्हणजे काय, 0.25 स्क्वेअर आहे, ही वर्गसंख्या आहे. कशाचा वर्ग आहे? हा 0.5चा वर्ग आहे. 0.5. मग तुमचं बी काय आहे? बी 0.5. मग आता हे विस्तार कोणत्या सूत्राचा आहे? हा विस्तार ह्या दुसऱ्या सूत्राचा आहे. म्हणजे काय, ह्याच्यावर मी असं लिहू शकतो, a - b² लिहू शकतो. म्हणजे ए काय सर माझं, या एक्झाम्पल मध्ये माझं ए आहे 3.5, एक्झाम्पल मध्ये माझं बी आहे 0.5, याच्या कंसाचा वर्ग. इथपर्यंत कळाले सगळ्यांना? काही अडचण नाही. ओके, 3.5 म्हणून 0.5 गेले, किती राहिले? 3 राहिले. 3. 3चा वर्ग 9. 9. सोपं आहे का अवघड आहे? सर. हा बोला. सर, बोला. दिसना गेलंय. दिसणं हलय. दिसना गेलंय सर. बर बर, इतर विद्या अजून दिसते का रे? दिसतंय सर. दिसतंय सर. हो दिसतंय सर. हो सर, साक्षी दिसतंय. तुझ्याकडे नेटवर्क कमी झालं असेल बघ बरं थोडं. व्हिडिओ ऑफ कर तुझा. ना आता दिसतंय सर. हा हा, दिसत असेल तर व्हिडिओ ऑफ ओके सर. कर.
हे कळालं एक्झाम्पल? हो सर. हो सर. आपण जर हो सर. तिसरं एक्झाम्पल आहे, मी बोर्डवर घेतोय. तिसरं एक्झाम्पल, एम एक्स प्लस एन एक्स प्लस एल एक्स मायनस एम वाय मायनस एन वाय मायनस एल वाय या बहुपदीचे या बहुपदीचे या बहुपदीचे अवयव कोणते आहेत? काल आपण अवयव पाडे शिकलोय. ओके, सांगा भूमिका. In bracket m plus n plus l, black bracket complete, second bracket x minus y. एक्स मायनस वाय. बर. लिहिताना चुकलंय का माझं? नाही चुकलं. हा. आता वगैरे जे ह्या बहुपदीचे असे दोन भाग करा. किती भाग करा? दोन भाग करा. हा पहिला भाग, हा दुसरा भाग. पहिल्या भागात काय कॉमन आहे रे? प्रत्येक ठिकाणी एक्स कॉमन आहे बघा. आहे का? प्रत्येक इथे एक्स कॉमन आहे. हा एक्स कॉमन आहे, हा एक्स कॉमन आहे, एक्स कॉमन आहे. मग हा एक्स बाहेर काढा. एक्स बाहेर काढला. ओके. मग काय शिल्लक राहतो रे? एम प्लस एन प्लस एल शिल्लक राहतो. इथपर्यंत कळाले का? कळले इथपर्यंत? बाणाला कळलं असेल तर. आता बघा वजा. आता पुढलं जे आहे, मायनस एम वाय मायनस एन वाय मायनस एल वाय, काय कॉमन आहे रे इथं? वाय कॉमन आहे, वाय. ओके. तर वाय बाहेर काढा, मायनस वाय बाहेर काढलं. तर मायनस वाय बाहेर काढलं तर मग ती सगळी चिन्ह बदलते बरं का. तर प्लस एम मायनस वाय इंटू एम मायनस एम वाय. ओके. प्लस एन मायनस वाय इंटू प्लस एन मायनस एन वाय. मल्टिप्लिकेशन होतं त्याचं. ओके. प्लस एल. ओके. झालं, अवयव पडले. एम प्लस एन प्लस एल दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस वाय. सोपं आहे का अवघड आहे सांगा मला? सोपं आहे. सोपं आहे. लिहून घेतलं. आपण जाऊया चौथ्या क्वेश्चनकडे. फोर्थ क्वेश्चन. ओके. नवनीत स्वाध्याय 30.1 म्हटला. 4x प्लस 5y² मायनस 4x मायनस 5y². बरोबर किती? आता इथं बघा, पहिल्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, वजा दुसऱ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे हे सूत्र लागू पडेल का रे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके. याचा फॉर्म्युला कोण सांगते मला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला कोण सांगतोय? निष्ठा सांगते का? हा सांग. A square minus 2ab plus b square. तुला निष्ठा. बरं. हा समृद्धी सांग. सर पहिल्या ब्रॅकेट मध्ये a प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a मायनस बी. ए प्लस बी ए मायनस बी. हा याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला तुम्ही पाठ केलेत, मग फक्त तिघांनीच लिहिलेले फोटो पाठवलेत. म्हणजे तिघांनीच अभ्यास केलाय का असं म्हणायचं, समजायचं का? ओके. तिघांनीच पाठवले बघा. मी काल सांगितलं सूत्र 4 वेळेस लिहा, मला फोटो पाठवा. तिघांनीच पाठवलेत. याचा अर्थ तिघांनीच सूत्र पाठ केले असं मी समजू का? सांगा बरं. तुम्ही ठरवा. मार्क तुम्हाला पडणार आहे, शिष्यवृत्ती तुम्हाला घ्यायची आहे. अभ्यास करायचा नाही तर तुम्ही ठरवायचं. ओके. चला, मग आता मी काय केलं, हे 4x प्लस 5y. हा, हा 4x प्लस 5y ह्याला मी ए कन्सिडर केलं. ओके. आणि जे दुसरं पद आहे 4x मायनस 5y, काय फरक आहे याच्यामध्ये? फक्त प्लस मायनसचा फरक आहे. त्याला मी बी कन्सिडर केलं. तर काय लिहिता येईल मी? 4x प्लस 5y स्क्वेअर मी काय लिहू शकतो? ए स्क्वेअर लिहू शकतो. आणि वजा त्याला मी बी स्क्वेअर लिहू शकतो. मग या सूत्रानुसार
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे जे सूत्र आहे हे सूत्र काय सांगतो? ए प्लस बी इन ब्रॅकेट ए मायनस बी. ए किंमत आपण काढली. ए ची किंमत काय आहे आपली? ए ची किंमत आहे आपली 4x + 5y. बरोबर आहे. ए ची किंमत ठेवली मी इथे एची. आणि बी ची किंमत ठेवतोय. बी ची किंमत काय माझी? +4x - 5y. पहिला कंस बंद. आता दुसरा कंस म्हणजे ए मायनस बी या कंसात किंमती ठेवतोय मी. ओके. ए ची किंमत 4x + 5y. इथं मायनस आहे म्हणून इथं मायनस घ्या. मायनस असल्यामुळे मधल्या किमती बदल म्हणून कंस घ्या. बी ची किंमत आहे 4x - 5y. हे कंसात आहे बरं का. कंस बंद मोठा. ठीक आहे. आता हे सोडूया. आता हे +5y -5y गेट कॅन्सल. 4x + 4x 8x. इथं लगेच कॅन्सल करायचं नाही. इथं थोडं चिन्ह बदलावं लागणार आहेत. 4x + 5y. ओके. आता बघा इथे हे वजा आहे, इथं वजा. वजा इंटू अधिक 4x -4x. हे मायनस इंटू -5y +5y. हे समजले सगळ्यांना? काय अडचण यामध्ये नाहीये. ओके. आता बघा 4x - 4x कॅन्सल. राहिले काय मग? 8x इंटू 5y +5y 10y. 10y इंटू 10 × 8 80. 80xy. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. 80xy. ओके. समजतंय? हो सर. हो सर. घेऊन या. तर टेस्ट सिरीज कोण कोण घेतली बरं सांगा मला. टेस्ट सिरीज कोण कोण सोडून बघितली? आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी ऍप मधली टेस्ट सिरीज कोण कोण सोडून घेतली? श्रेयाने बघितली का? बाय केली काय टेस्ट सिरीज श्रेया? माहिती आहे सर. करून घ्या पटकन पटकन. पुन्हा होत नाही. पुन्हा शेवटी शेवटी होणार नाही कारण आपण केली सोडून पाहिले फक्त डेमो टेस्ट. डेमो सोडून पाहिला. बाय करून घ्या. काय होतं माहितीये का? तुम्ही जर उशीर केला बाय करायला तर तुम्हाला सोडून झालं पाहिजे सगळे प्रश्न. म्हणजे प्रश्न फक्त सोडवायचे का? तर नाहीये. त्यातले चुकलेले प्रश्न पण शोधायचे आहेत. आपला कोणता प्रश्न चुकलाय, मग त्या चुकलेल्या प्रश्न आपण का चुकलाय, मग त्याचं उत्तर काय आहे हे शोधायचंय तुम्हाला. त्याला वेळ लागणार का नाही सांगा मला? हो सर. वेळ लागणार. मग तुम्ही म्हणाल नाही नाही आता काय, आता टेस्ट अपलोड व्हायला सुरू झालेत, आता 8 टेस्ट अपलोड झालेत, मी करते आता 5-6 दिवसांनी टेस्ट बाय. पण काय होईल? प्रत्येक टेस्ट सोडून त्याचे जे चुकलेले प्रश्न आहेत त्याचं सोल्युशन घेणं तुम्हाला तितक्या वेळात होईल का पुन्हा? तर नाही होणार. गणित बुद्धिमत्ताला तर वेळ जास्त लागणार उलट. बरोबर का नाही? तेव्हा लवकरात लवकर घ्या आणि चालू करा, तुमचा अभ्यास चालू करा. एक टेस्ट सोडवला आपण 25 मिनिटं वेळ देतोय. 20 मार्काची टेस्ट आहे. 40 मार्काची टेस्ट आहे. किती मार्काची टेस्ट आहे? 40 मार्काची. मराठीच्या 40 मार्काची टेस्ट आहे. 20 प्रश्न 40 मार्क. हम्म. मग त्यातले तुमचे काही प्रश्न चुकणार 100% चुकणार आहेत. आपले जे प्रश्न आहेत एकदम क्वालिटीचे प्रश्न आहेत. क्वालिटी एक्झाम क्वेश्चन्स काढलेले आहेत आपण. तुम्हाला नवनीतमध्ये पण तसे प्रश्न दिसणार नाही. ठीक आहे. तर ते पहा. मग ते जे चुकलेत प्रश्न त्याचं सोल्युशन घ्या. अशाच पद्धतीचे प्रश्न फायनल एक्झामला पडतील बघा. लक्षात घ्या. कळतंय? चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. काही विचारायचं आहे का तुम्हाला मयंक? ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे. 5वे एक्झाम्पल काय म्हणतो मयंक? तुझा आवाज येत नाही. म्हणजे मॅथ्सचं वगैरे, म्हणजे मॅथ्सचे वगैरे पण व्हिडिओ टेस्ट सिरीज टाकणार आहेत का त्याच्यात? हो येणार आहे, येणार. मॅथ्स मॅथ्स बुद्धिमत्ता सगळं, मॅथ्स बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी सगळंच येणार आहे. हं? 4ही विषय येणार आहेत. हा आपले राम जोशी लवकर लवकर टाईप करून दिले की तेवढे लवकर येणार आहेत. हा रामगल्लीतले माहिती ना तुला? लातूर मधले हा हा माहिती. रामगल्लीत घर आहे त्यांचं. हा. ते टाईप करून दे लवकर की लवकर येईल सगळंच. हं? चला पुढचा क्वेश्चन. 7.5 इंटू 7.5 मायनस 7 इंटू 7.5 प्लस 3.5
इंटू 3.5 डिवाइड बाय 7.5 मायनस 3.5 बरोबर किती. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? डायरेक्ट गुणाकार करत बसायचं का? तर नाहीये. तो बारकाईने बघा. तर 7.5 इंटू 7.5 म्हणजे इथे ए इंटू ए असं दिसतंय. याचा अर्थ इथे हा ए स्क्वेअर आहे. ओके. तर 3.5 इंटू 3.5 म्हणजे इथे बी इंटू बी दिसतंय. याचा अर्थ हे बी स्क्वेअर आहे. ओके. आणि इथं काय रे? इथं ए आहे. इथं बी दिसत नाही सर आम्हाला. मग या 7ची फोड करा. 7ची फोड कशी करा तुम्ही? मग मी पेन वेगळा वापरतोय. 7ची फोड करा. 2 गुणिले 3.5 किती काय फोड 7ची? या 7च्या वेळी काय लिहा? 2 गुणिले 3.5 लिहा. लिहू शकाल का? साहेब एक पुढची स्टेप लिहितो मग. 7.5 इंटू 7.5 मी असं लिहिलं. 7.5चा स्क्वेअर मायनस ह्या 7ला मी असं लिहिलं. 2 इंटू 3.5 इंटू 7.5 प्लस 3.5 म्हणजे इंटू 3.5ला मी असं लिहिलं 3.5चा स्क्वेअर भागिले 7.5 मायनस 3.5. आता मला सांगा, जे न्यूमरेटर मध्ये आहे तो कोणत्या सूत्राचा विस्तार आहे रे? अनन्या सांग ए बरं. स्क्वेअर. अनन्या, न्यूमरेटर म्हणजे लिहिलेलं आहे 7.5 स्क्वेअर इंटू -2 इंटू 3.5 इंटू 7.5 प्लस 3.5 स्क्वेअर, हा कोणत्या सूत्राचा विस्तार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा. का कंसात ए मायनस बीचा होल स्क्वेअर? अनन्या, हा. तू सूत्र पाठ केलं नाहीस बघ, याचा अर्थ 4 वेळेस तू लिहिलीच नाहीस. पप्पाला फोन करू का उद्या आता? अभ्यास करत नाही म्हणून. हा, पप्पाचं तर खूप अपेक्षा आहेत. हम्म. अभ्यास कर बरं का सांगितल्याप्रमाणे. मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास कर, जास्त पण नका करू. मी सांगेल का तू करा. मी काही जास्त अभ्यास नाही सांगत. हम्म? तर हे सूत्र कशाचं आहे? तर हे ए स्क्वेअर -2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि हे सूत्र आहे ए वजा बी कंसाचा वर्गच. ओके. मग इथे ए काय रे? इथे ए दिसतं आपलं 7.5 आणि यानंतर बी आहे आपलं 3.5. ठीक आहे. तर या सूत्राचा विस्तार आहे हा. तर हे ए रूप हे तर ए वजा बी कंसावर घेतं. मी असं डायरेक्टली लिहिणार 7.5 वजा 3.5 कंसाचा वर्ग छेदामध्ये 7.5 वजा 3.5. आता मला सांगा, न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये संख्या समान आहेत का रे? तो वर्गाचा फरक आहे का नाही? बरोबर का? मग हे 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 कॅन्सल. हे दोन म्हणजे दोन वेळेस असते. हे दोन म्हणजे काय असते? 7.5 -3.5चा स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स असते. बरोबर का नाही? या 2 टाइम्स मध्ये 1 टाइम कॅन्सल झालं म्हणजे 1 टाइम शिल्लक राहील. कळते सुराली? ओके. म्हणजे काय राहील तर 7.5 -3.5 राहिले शिल्लक. ओके. आता याची वजाबाकी करा. 5 - 5 0. 7 - 3 4. 4.0 इज युअर आन्सर. कळतंय का मिसबा? हो सर. आयुष कट्टे कळते का रे? आयुष कट्टे. सर ती वरची स्टेप नाही कळली. हो सर. वरची स्टेप नाही कळली, सांगतो. हे 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 लिहिलेलं का रे? का हे कसं लिहिलं ते? हो, त्याचं खाली रूपांतर कसं केलं नाही कळलं. बघा, 7.5 म्हणजे काय? ए स्क्वेअर आहे. ओके. मायनस हे 2 ला 2. 3.5 म्हणजे बी. 7.5 म्हणजे ए. आणि हे आहे बी स्क्वेअर. मग हा विस्तार कोणत्या सूत्राचा आहे? हा विस्तार आहे ए मायनस बी होल स्क्वेअरचा विस्तार आहे. ए मायनस ए काय आपलं? ए आहे 7.5. बी काय आपलं? 3.5. मग त्याऐवजी मी काय डायरेक्टली 7.5 -3.5चं स्क्वेअर लिहिलं. ह्या सूत्रानुसार लिहिलं. आता कळाले का? पुढचं काय हो केलं सर. तुम्हाला कळालं मी सांगतो. 7.5 -3.5 स्क्वेअर आहे म्हणजे याचा अर्थ काय असतो? हे दोनदा मल्टिप्लाय असतं. ओके. छेदामध्ये काय आहे? छेदामध्ये आहे 7.5 -3.5.
स्क्वेअर म्हणजे दोनदा मल्टिप्लाय. ही एक स्क्वेअर, हे एक ब्रॅकेट कॅन्सल, एक ब्रॅकेट कॅन्सल राहिले काय मग आता? हे राहिले इथं. त्याची बरोबर केली, 4 आलं. आता कळतंय का सोनाली? एमजीडी बॉईज कोण कोण आहे तिथं क्लासला जॉईन? समजते? आर्या मूग समजते का? मनीष काटकर, हो शौर्य, सर. नितीन चव्हाण समजतंय? अंक 77 मधला दुसरा. आयुष कटे माईक म्यूट करून ठेव. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके. पुढला प्रश्न आहे, परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. असे बरेचदा प्रश्न विचारलाय. पुढचा जो क्वेश्चन तो बऱ्याच वर्षी सारखा सारखा विचारतो. 64x² प्लस y² डिवाइड बाय 25 ही राशी ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पूर्ण वर्ग होण्यासाठी होण्यासाठी कोणते पद मिळवावे? कोणते पद मिळवावे? कोणते पद मिळवावे? दोन पर्याय निवडायचे. दोन पर्याय पण देतो तुम्हाला मी. ओके. आपला 937.1 मधला हा 5वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न आहे. पर्याय पण देतो बघा. पहिला पर्याय आहे 16 5 × XY. दुसरा पर्याय आहे -16 × 5 XY. तिसरा पर्याय आहे +8/5 XY. चौथा पर्याय आहे -8/5 XY. ओके. मग सर असा प्रश्न कधी विचारलाय? तर हा प्रश्न 2017 साली पहिल्यांदा या साठी स्कॉलरशिप परीक्षा सुरू झाली, तर पहिल्याच वर्षी हा प्रश्न विचारलाय. आणि याच प्रकारचा प्रश्न नंतर तुम्हाला विचारलाय 2022ला सुद्धा विचारलाय. ठीक आहे. ह्याच टाईपचा प्रश्न म्हणजे हा टाईप 2024ला 25ला विचारतील का आता? तो विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सोडवायचा कसं सर हा प्रश्न? तुम्ही काही जण उत्तर आलं पण असेल, काही जणांना, काही जण नसेल आलं. आपण एक एक पूर्ण वर्ग राशी म्हटलं की एक सूत्र बघितलं बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये. आठवतंय काय सूत्र उत्तर येते? मधले पद इज इक्वल टू 2 × वर्गमुळात पहिले पद इंटू वर्गमुळात तिसरे पद. आता बघा इथे 64x² आहे, इथं y² 25 आहे. म्हणजे 64x² ही काय रे? वर्ग राशी आहे, पूर्ण वर्ग. आणि ही सुद्धा पूर्ण वर्ग राशी आहे. याचा अर्थ काय रे? 64x² ही जे आहे ते पहिले पद असणार आहे आणि y² 25 काय असणार आहे? दुसरे पद असणार आहे. इथपर्यंत क्लिअर? काही अडचण इथपर्यंत नसेल काही अडचण. आपलं सूत्र काय आहे? मधले पद बरोबर प्लस मायनस. प्लस मायनस काय आपल्याला माहित नसतं ते. ओके. 2 गुणिले वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात दुसरे पद. हे सोडवायचंय आपल्याला. प्लस मायनस तर तिसरे पद. हा सॉरी, हा वर्गमुळात तिसरे पद. तिसरे पद प्लस -2 पहिले पद. पहिले पद काय रे आपलं? पहिले पद मी ठेवतो इथं 64x² गुणिले तिसरे पद काय आहे? तिसरे पद आहे y² 25. करूया प्लस -2. मधले y² 25 मधले पद आहे ना? नाही नाही नाही, मधले पद काढायचे आपल्याला. y² 25 तिसरं पद असणार आहे. हे कसं असणार आहे माहिती आहे का? हा विस्तार असणार आहे. a² + b² विस्तार असणार आहे. हा a² + 2ab + b² असं असणार आहे. म्हणजे पहिले a² आणि दुसरं b². ही पण पूर्ण वर्ग राशी, ही पण पूर्ण वर्ग राशी आहे. म्हणजे पहिलं पद हे तिसरं पद. मधलं +2ab आहे का -2ab आहे हे शोधायचं आहे आपल्याला फक्त.
कळलं का? कळतं ना मला, कळत असेल तर. मला 64x² वर्गमूळ, 64चं वर्गमूळ 8, एक्सचं वर्गमूळ एक्स, y² अपॉन 25चं वर्गमूळ, y² वर्गमूळ y, 25चं वर्गमूळ 5. ओके. +-2, 8 दोन्ही 16, छेदात 5xy. आता प्लस मायनस, प्लसही असू शकतं, मायनस असू शकतो, म्हणून पहिला पर्याय मग आन्सर येणार आहे. पहिला पर्याय येऊ शकतो, प्लस असू शकतं, +16/5xy, किंवा त्याचा दुसरा पर्याय असू शकतो, -16/5xy. उत्तर काय असणार आहे? उत्तर पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 2, दोन्ही पर्याय. ओके. लिहून घ्या. हा प्रकार पडल्यावर का वारंवार, हा प्रश्न 2017 पडलाय, त्यानंतर प्रश्न 2022 ला सुद्धा पडलाय. हम्म? ठीक आहे. मला वाटतं आपण आज क्लास थांबूया. ओके, मी पाहुण्यांच्या घरी आलेलो आहोत, सगळे झोपलेले आहेत आणि डिस्टर्ब करायला नकोय. ठीक आहे, 9:40 झालेत माझ्या मते. हम्म? उरलेले प्रश्न उद्या पाहूया. हम्म? आजचा क्लास शिकवले, समजले सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. ओके. टेस्ट सिरीज बाय करा प्रत्येकाने, सगळ्यांनी. ओके. आपल्या क्लासमधलीच मुलं टेस्ट सिरीज घेतली फक्त, आणि बाय करा आणि त्याचा फायदा करून घ्या. फायदा कसा करायचा सर? तर काय करायचं बघा, तुम्हाला परत सांगतो, की समजा आपण टेस्ट सिरीज आपण सॉल्व्ह करतोय, टेस्ट सिरीज आहे आपण सॉल्व्ह करतोय, तर सॉल्व्ह करून तुमचे सगळेच प्रश्न काही करेक्ट येणार नाहीत, तुमचे बरेचसे प्रश्न चुकणार आहेत. तर ते चुकलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधायचे, ते दुरुस्त करायचं आहे. त्यातून काय होईल, तुमचं सर्वांगीण स्टडी होईल, सर्वांगीण अभ्यास होईल, आणि त्याचा फायदा तुम्हाला आर्टिस्ट स्कॉलरशिपला नक्की होईल. ओके, म्हणजे सर चुकले. त्याच्या सोल्युशनचे व्हिडिओ नाही आहेत का NMMS सारखे? नाही येत, नाही सगळे व्हिडिओ व्हिडिओ काही नाही येत. सुट्ट आहेत, आता हा. काही मराठीचं तुम्हाला सुटून जाते, आणि स्कॉलरशिप आपण शिकवले की तुम्हाला सुटून जाते. आपल्या शिकवलेल्या टाईपचे प्रश्न असणार आहेत ना, काही वेगळे थोडे असणार आहे. हं? आता तर टेस्ट डेव्हलप करणं चालू आहे, अजून व्हिडिओ करायला वेळ लागेल ना, लगेच सगळं कसं शक्य आहे? हं? हा हा. काय करायचंय, फॉर एक्झाम्पल समानार्थी शब्द आहे, तुमचा एखादा प्रश्न चुकला आहे, तर तो तुम्ही शोधायचा आहे ना. शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? अभ्यास करावा लागेल. खरं का नाही? मग अभ्यास करणार का नाही तुम्ही? महिनाभर राहिले परीक्षेला आता. हो किती सर. दिवस राहिले परीक्षेला? आज तारीख किती आहे? 3 तारीख आहे. 9 फेब्रुवारी परीक्षा आहे, म्हणजे ह्या महिन्याचे 28 दिवस, 1 महिना 6 दिवस. ह्या महिन्याचे 28 दिवस, आणि पुढल्या महिन्याचे 8 दिवस, 36 दिवस बाकी आहेत फक्त. हम्म? लागा अभ्यास, सहल तयारी लागा. हम्म? ठीक आहे, आपण थांबूया. एंड करतो क्लास.